मागच्याच महिन्यात ठाकरेंचे खंदेशिलेदार आणि खासदार संजय दिना पाटील यांनी ठाकरे गटाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। संजय दिना पाटील यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। पण या सगळ्या नाट्यात सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे त्यांच्या कन्या आणि मुंबई महानगरपालिकेतील ठाकरे गटाच्या आक्रमक नगरसेविका राजुल पाटील यांची। वडिलांच्या पक्षांतरानंतर राजुल पाटील सुद्धा वडिलांच्या वाटेवर जाणार का? त्या सुद्धा ठाकरेंच्या पक्षाला रामराम ठोकणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। त्यावर आता स्वतः राजुल पाटील यांनी माध्यमांसमोर येत मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे आणि पक्षातच राहणार असं म्हणत आपली भूमिका ठाम केली होती। पण राजकारणात जे दिसतं तसं नसतं। भूमिका ठाम असली तरी गेल्या काही दिवसातील राजुल पाटील यांच्या हालचाली काही वेगळेच संकेत देत आहेत। पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांमधून त्या गायब आहेत, पालिकेच्या आंदोलनात त्या दिसल्या नाहीत आणि मुख्य म्हणजे मातोश्रीवरील महत्त्वाच्या बैठकींनाही त्यांनी दांडी मारली। त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय की राजुल पाटील खरोखरच ठाकरेंच्या शिवसेनेपासून दूर जात आहेत का, की त्याही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? हेच समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। संजय दिना पाटील हे मुंबईतील विशेषतः ईशान्य मुंबईतील एक मोठं नाव आहे। त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यामुळे पक्षाला मोठा फटका बसला। पण या सगळ्याचा थेट परिणाम त्यांच्या कन्या राजुल पाटील यांच्यावरही झाला। राजुल पाटील या मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गटाच्या अत्यंत सक्रिय आणि आक्रमक नगरसेविका म्हणून ओळखले जातात। जेव्हा वडिलांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा राजुल पाटील यांच्यावर प्रचंड दबाव होता। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पक्षात त्यांच्या निष्ठेबद्दल शंका घेतली जाऊ लागली। यावर पडदा टाकण्यासाठी राजुल पाटील यांनी तातडीने एक स्पष्टीकरण दिलं। त्यांनी सांगितलं की माझे वडील ज्येष्ठ आहेत, त्यांचा निर्णय वैयक्तिक आहे, पण मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच एकनिष्ठ राहील। राजुल पाटील यांनी निष्ठा जाहीर केली असली तरी घरातच दोन वेगळे राजकीय प्रवाह सुरू झाल्यामुळे त्यांची मोठी कोंडी झाली। एका बाजूला वडिलांचं राजकीय भवितव्य आणि दुसरीकडे स्वतःची राजकीय कारकीर्द, अशा दुहेरी कात्रीत त्या सध्या अडकल्या आहेत। आता प्रश्न असा पडतो की जर राजुल पाटील यांनी स्वतः ठाकरेंसोबत राहण्याची घोषणा केली होती तर मग अचानक चर्चांना उधाण का आलं? तर गेल्या काही दिवसात अशा तीन मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। पहिली घडामोड म्हणजे पालिकेच्या ठाकरेंच्या आंदोलनातून गायब। मुंबई महानगरपालिकेच्या विविध मुद्द्यांवरून आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ठाकरे गटाने नुकतंच एक मोठं आंदोलन छेडलं होतं। मुंबईतील सर्वच नगरसेवक या आंदोलनात ताकदीने उतरले होते। मात्र आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजुल पाटील या आंदोलनात कुठेच दिसल्या नाहीत। त्यांची ही अनुपस्थिती सगळ्यांनाच खटकली। दुसरी घडामोड म्हणजे घोषणाबाजीत सहभाग नाही। ठाकरे गटाच्या आंदोलनांची ओळख म्हणजे जोरदार घोषणाबाजी। राजुल पाटील नेहमीच अशा आंदोलनांचं नेतृत्व करताना दिसायच्या, मात्र गेल्या काही काळापासून पक्षाच्या कोणत्याही जाहीर आंदोलनात किंवा घोषणाबाजीत त्या सक्रिय सहभागी झालेले नाहीयेत। आणि तिसरी घडामोड आहे ती म्हणजे मातोश्रीवरील महत्त्वाच्या बैठकींना दांडी। सगळ्यात मोठी ठिणगी पडली ती मातोश्रीवर झालेल्या नगरसेवकांच्या आणि मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठकांमुळे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला राजुल पाटील गैरहजर राहिल्या। त्यामुळे जेव्हा एखादा नेता पक्षाच्या अंतर्गत आणि महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहत नाही तेव्हा राजकारणात समजून जायचं की काहीतरी शिस्त आहे। राजुल पाटील यांच्या या अलिप्ततेमुळे ठाकरे गटाच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलंय। आता राजुल पाटील यांच्या राजकीय भवितव्याबाबत दोनच शक्यता वर्तवल्या जातात। पहिली शक्यता म्हणजे त्या पक्षात नाराज आहेत किंवा सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही काळ शांत राहून योग्य वेळेची वाट पाहत आहेत। वडिलांच्या पक्षांतरानंतर लगेच निर्णय न घेता त्या काही काळ वेट अँड वॉचच्या भूमिकेत असू शकतात। दुसरी शक्यता जी राजकीय वर्तुळात जास्त चर्चिली जाते त्या सुद्धा वडिलांच्या वाटेवर जाण्याच्या तयारीत आहेत। मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी शिंदे गटाला मुंबईतील बड्या चेहऱ्यांची गरज आहे। राजुल पाटील यांच्या रूपाने त्यांना एक आक्रमक महिला चेहरा मिळू शकतो, त्यामुळे लवकरच त्याही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात। तेव्हा आता राजुल पाटील यांनी जरी तोंडी निष्ठा जाहीर केली असली तरी प्रत्यक्षातील त्यांची कृती मात्र वेगळीच काहीतरी सांगत आहे। त्यांची ही अलिप्तता ठाकरे गटाला आगामी पालिका निवडणुकीत महागात पडू शकते। आता राजुल पाटील ठाकरेंसोबत राहून आपली निष्ठा सिद्ध करतायत की वडिलांप्रमाणेच जय
महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तेव्हा आता तुम्हाला काय वाटतं? राजूल पाटील ठाकरे गटातच राहतील की वडिलांच्या वाटेवर जातील? तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.